सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या, खाली समोरचे खाली बसून घ्या. चालू आहे. माणूस आता तोंड बंद करावे. तुम्हाला कळत नाही का तोपर्यंत? चला सुरू. मोबाईल नीचे लो. मोबाईल खाली रखो रे. मेरा बराबर है ना? हां ओके. सौफिक ऑडियो है ना? बंद है. बंद है. वरचं थोडं बंद करा. बंद केले. आज 25 जानेवारी पुन्हा आपण आमरण उपोषण हे उपोषण यासाठी सुरू आहे. आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या केलेले होते मुख्यमंत्री साहेबांना ती पुन्हा सुरू करायची. वंशवळ समिती गठीत करायची, द्यायचे, मनुष्यबळ वाढवायचे. ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकार पत्र दिले ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची, ताबडतोब द्यायची. या सलग झुजतोय सरकार. सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आहे आजपर्यंत. हैदराबाद गॅजेट साहेबांनी लागू करायचे. सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, अंग संस्थांचं हे तातडीने लगेचच्या लगेच ते लागू करायचे, त्याची अंमलबजावणी करायची. म्हणून आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू आम्ही केले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही, त्यांना शासकीय नोकरी सामावून घेतलेलं नाही. ते तातडीनं घेण्यात यावं, तातडीनं मार्गी काढाव्यात. कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभरात असं सांगितलेलं आहे. जोर जबरदस्ती कोणाला नाही. घरच्याचा विरोध असेल तर कोणीही उपोषणाला बसायचं नाही. मी एकटाच खंबीर आहे. तुम्ही फक्त आशीर्वाद पाठबळ पाठिंबा द्यायला जरी आला. आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येत असते की मला इथून पाठीमागं पक्का माहिती. मी काय पावले 2 वर्ष झालं आंदोलन करतो.
लोक पहिल्या दिवशी येत नाही. तब्येत खराब होईल तेव्हा राग आला. आज पहिल्यांदाच असं घडलं पाहुणे 2 वाजता की आंतरवालीतला मंडप त्यामुळं जे कोणी उपोषण करते जरा एका बाजूला बसले तर बाकीच्या येता येत नाही तर तुडी येईल ते आपल्याला. म्हणून थोडं आपणच आपली काळजी घ्यायची. आणि लई मोठे जर वाढले तर आपण पलीकडे एक 4-5 एकर रान नीट केले खुशाल फटांगला जाऊन पडायचं तिकडं, काही टेन्शन नाही. इथं मात्र इथून जर इकडे बसतात सगळे जे कोणी असतील उपोषण करते तर GPS सगळा येणाऱ्या लोकांना ते आपल्याला भेटायला येणार. सगळे जर असे झोपले तर लोकांनी भेटायला कसं यायचं तुम्हाला. त्याच्यामुळे इथून पलीकडे जर तुम्ही बसले तर GPS सगळ्या लोकांना भेटायला यायला पाहिजे. लोक तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भेटायला यायला. रुटीन प्रश्न आहे की या उपोषणापूर्वी काही सरकारकडून नाही, सरकारकडून कसलं बोलणं नाही, कसलं काहीच नाहीये, बोलणं नाही, काय नाही. काय मुंबईत मोर्चा सुरू आहे, आक्रोश मोर्चा, तिथेही मोठ्या संख्येने लोक. हो, मुंबई सुद्धा ह्याला पण न्याय मिळाला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठ्याचाही न्याय मिळाला पडणार नाही. सगळे सोबत घेऊन हे उपोषण आपण करतो. गेल्या वेळेस तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास होता, त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. आता मुख्यमंत्र्यांमध्ये बदल झाला, आताही तुम्ही विश्वास व्यक्त करताय. मात्र या 15 महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही. तुम्ही विश्वास व्यक्त करताय बा. फडणवीस साहेब म्हणायचे मी शिंदे साहेबांना वाढली होती, त्यांना विचारून बघा, ते करून देत नाहीत मला माहिती. आता तुम्ही काय टेन्शन आहे का? आता ढकलाढकली आहे का? आता सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुम्ही, बहुमत तुमचं. आता काय तुमच्या मनात द्वेष, राग, आक्रोश आहे का नाही? तुम्हाला मराठ्यांचे प्रत्यक्ष बघणार येतात आहे या उपोषणात. तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना आणि शेतकरी मराठी पण नाही. साहेब म्हणतो आम्ही त्यांना कळू द्या, जसं की आम्हाला जातीवादी मुख्यमंत्री उघडे पडू द्या ना. ज्यांचे नसतील मरू द्यायचे नसते, त्यांचं भविष्याचं वाटलं होऊ द्यायचं नसते तर किती आरक्षण. आणि त्यांच्या मनात जर अक्कल, द्वेष, मराठ्यांविषयी राग असेल, चीड असेल, त्यांना मराठीचे पोरं मारून टाकावं वाटत असतील तर नाही देणार. ते उघडं पडत जाईल. त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अपमानच करायचा आहे. हे लोकांपुढे उघडं पडत म्हणजे त्यांच्यावर आता बाजू आहे काय करायचं. पण आम्हाला खात्री मला नाही वाटत ते मराठ्यांशी बेमानी करतील. कारण मराठ्याशिवाय अंगावर गुलाल नाही पडू शकत. कारण लाट नाही, मोदीची लाट नाही, कुठं काही त्या टायमाला पडले बादा सगळे. आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय ते सत्तेत सत्ता दिली. आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठं करायचं का नाही हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय. त्यामुळं ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरुवात. बऱ्याच दिवसाआधी घोषणा केली होती उपोषणाची, मात्र सरकारने अजून त्याची दखल घेतली नाही. किमान उपोषण बसायच्या आधी तुमच्याशी बोलणं झालं असतं तरी टळू शकलं असतं. बोलणं करायचं त्यांनी ते त्यांचा विषय. आमचा विषय काय, त्यांनी जरी आम्ही लय दिवस झालं तुमच्या म्हणण्यानुसार घोषणा केली उपोषणाची, आमच्या हे महत्वाचं आहे. आम्हाला कोण